आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ होता तो म्हणजे भिवंडी. भिवंडी मतदारसंघामध्ये या ठिकाणी बाळा मामा म्हात्रे यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. त्यांची लढत होती ती केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्याशी. मात्र अगदी पहिल्या फेरीपासून श्री बाळा मामा म्हात्रे उर्फ सुरेश म्हात्रे यांनी चांगलीच आघाडी घेतल्याचं चित्र बघायला मिळालं आणि श्री बाळा मामा म्हात्रे यांनी एक प्रकारे विजयी आघाडी घेतली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मात्र अद्यापही त्या ठिकाणची मतमोजणी सुरू असल्या कारणाने या संदर्भातलं विजयाचं जी बातमी आहे ही आत्ता आम्ही देत नाही आहोत. मात्र या ठिकाणी बाळा मामा म्हात्रे यांनी आघाडी घेतलेली आहे. वास्तविक ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवार नव्हता. निवडणुकीच्या काही महिने अगोदर सुरेश म्हात्रे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यात आलं होतं आणि त्याच वेळेस त्यांना या मतदारसंघातनं कपिल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालं होतं. हे दोनही उमेदवार अतिशय मातब्बर अशा प्रकारचे उमेदवार होते. या ठिकाणी एक अतिशय इंटरेस्टिंग अशा प्रकारची उमेदवारी होती आणि ती म्हणजे निलेश सांबरे यांची. निलेश सांबरे यांनी या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागितलं होतं. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे गेली. त्यानंतर देखील निलेश सांबरे यांनी आपला उमेदवारी लढवण्याचा संकल्प मागे घेतला नाही आणि त्यांनी अपक्ष म्हणून या मतदारसंघामध्ये आपला अर्ज भरला. ही निवडणूक त्यांनी ताकदीने लढवली. त्यांना देखील हे बातमीपत्र रेकॉर्ड होईपर्यंत जवळपास 80 ते 90 हजाराच्या घरामध्ये मतं पडली आहेत. जर कपिल पाटील यांचा या मतदारसंघामध्ये पराभव झाला तर निलेश सांबरे यांना पडलेली जी मतं आहेत ही कदाचित त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत असतील असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. कारण शरद पवार हे अत्यंत धूर्त राजकारणी आहेत हे यावरनं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे भिवंडी मतदारसंघाची मतमोजणी अद्यापही सुरू झालेली आहे. ऑफिशियली या ठिकाणी अद्यापर्यंत विजय जाहीर करण्यात आलेला नाही आणि त्यामुळेच या संदर्भातली बातमी ही एवढीच बातमी आहे की आत्ता या ठिकाणी सुरेश उर्फ बाळा मामा म्हात्रे हे आघाडीवर आहेत. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.